नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळीयाच्या काही ठळक घडामोडींकडे. सत्तेसाठी शिवसेनेचे बाहेरच्या गाजर. जागतिक एड्स दिनानिमित्त ठाणे सिव्हिल रुग्णालयातर्फे जनजागृती रॅली आणि 16 ते 19 डिसेंबरच्या दरम्यान ठाण्यात मराठी विज्ञान अधिवेशनाचं आयोजन. आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 750-6946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. आगामी ठाणे महापालिका निवडणुकीमध्ये क्रमांक 1चा पक्ष होण्यासाठी शिवसेनेनं आणखीन एक व्यूहरचना आखली आहे. बाहेरच्या बड्या माशांना पक्षात आणून त्यांना विविध पदांचं गाजर दाखवलंय. यात अन्य पक्षातील काही मोठ्या कुटुंबांना थेट महापौर पदाचीच ऑफर दिल्याची माहिती समोर येत असून यामुळे शिवसेनेतील निष्ठावान शिवसैनिक नाराज होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. 1.5 महिन्यावर ठाणे महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक येऊन ठेपली आहे. त्यात सत्तेची समीकरणं जुळवण्यासाठी यापूर्वीच शिवसेनेनं निष्ठावंतांना डावलून अनेकांना आपल्या छावणीत सामील करून घेतलंय. मुंबईत देखील शिवसेनेनं अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची तयारी चालवली आहे. याशिवाय पक्षातील सर्वच कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना श्रेष्ठींनी दिल्या आहेत. असं असतानाच आता इतर पक्षातील काही दिग्गजांना पक्षात आणून त्यांना शिक्षण मंडळापासून ते थेट स्थायी समिती सभापतीपर्यंतच्या ऑफर्स दिल्या आहेत. त्या देताना काहींना 1 वर्ष तर काहींना 1.5 ते 2.5 वर्ष अशी खेळी खेळली आहे. राष्ट्रवादीमध्ये काही कुटुंबियांचा दबदबा आजही कायम आहे. त्यांनाच शिवसेनेत सामील करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू झालेत. यातील काही कुटुंबांकडे 4 ते 5 नगरसेवकांचे तर काहींकडे 3 नगरसेवकांचं बळ आहे. त्यामुळे ते आल्यास शिवसेनेच्या सत्तेच्या समीकरणाच्या जुळवाजुळवीत मोलाची भर पडणार आहे. त्यानुसार या कुटुंबियांमधील प्रमुखाला थेट महापौर पदाची ऑफर दिली असून उर्वरितांनाही इतर महत्वाची पदं दिली जातील असं सांगितलं जात आहे. यासाठी मांडवली करण्यासाठी शिवसेनेनं आपल्या काही महत्वाच्या पदाधिकाऱ्यांना कामाला लावलंय. मात्र या गनिमी काव्यामुळे निष्ठावान शिवसैनिक हैराण झालेत. यापूर्वी सूर्यावर झालेल्या बैठकीमध्ये इनकमिंग बंद करा नाहीतर काम थांबवू असा इशारा या निष्ठावंतांनी दिलाय. असं असताना पुन्हा बाहेरील मंडळींना थेट महापौर पदाचं कवाड खुलं केल्यानं या निष्ठावंतांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. यापूर्वी काँग्रेसमधून आलेल्या HS पाटील यांना शिवसेनेनं महापौरपद दिलं होतं. हा इतिहास पाहता पुन्हा तीच वेळ येण्याची चिन्ह आहेत. लोकलज्जा, उपचारांची भीती आणि संशयित दृष्टी अशा गैरसमजांच्या विळख्यात अडकल्या गेलेल्या एड्सच्या रुग्णांची संख्या घटत असल्याचं सकारात्मक चित्र दिसत असलं तरी एड्समुक्त जिल्ह्याचं लक्ष अद्याप दूर आहे. जिल्ह्यातील एड्सग्रस्तांच्या या संख्येच्या आलेखाकडे पाहता जनजागृतीमुळे ही संख्या कमी होत असल्याचं समाधान डॉक्टरांकडून व्यक्त होतंय. जागतिक एड्स दिनाचं औचित्य साधून ठाणे सिव्हिल रुग्णालयातर्फे जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. एड्स जनजागृती करणारे फलक विद्यार्थ्यांच्या हातात होते आणि घोषणा यावेळी देण्यात येत होत्या. To do the DTH recharge immediately, just click on TJSP Smart Money. Enter your MPIN. Go to Merchant Payment. Select DTH Recharge, Service Provider, your account number, the money you want to transfer. Select your account, enter transaction PIN. As transferred. मराठी साहित्य संमेलनाबद्दल जुन्याप्रमाणे ग्रामीण भागातील नवीन पिढीला देखील आकर्षण आहे. मातृभाषा टिकली तरच पुढील पिढी संस्कारक्षम राहील.
निव्वळ झपकेबाजपणा साहित्य संमेलन करून मराठी वाढणार नाही. त्यापेक्षा संमेलनामध्ये पुस्तकं वाचली पाहिजेत, लेखक कवींशी वाचकांचा संवाद साधला पाहिजे. संमेलनापुरतं अध्यक्षपद मिळून उपयोग नाही, तर वर्षभर सातत्यानं उपक्रम राबवले पाहिजेत, असं मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदाचे उमेदवार प्राध्यापक प्रवीण दवणे यांनी व्यक्त केलं. अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर महाराष्ट्र तसंच राज्याबाहेर विविध ठिकाणी जाऊन प्रवीण दवणे प्रचार आटपून ठाण्यात आले होते. त्यावेळी गडकरी रंगायत येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद हे सन्मानानं मिळायला हवं, पण ते तसं होत नाही. या प्रक्रियेमुळे अध्यक्षपदापासून कवयित्री इंदिरा संत यांच्यासारख्या अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ साहित्यिक या पदापासून वंचित राहिलेत. अद्ययावत नसणाऱ्या मतदार याद्या आणि कमी कालावधीत राज्यभरातल्या आणि घटक संस्थांमधल्या राज्याबाहेरील 1169 मतदारांपर्यंत पोहोचण्याचं काम हे दमछाक करण्यासारखं आहे, अशी टीका प्रवीण दवणे यांनी केली आहे. एवढ्या मोठ्या मराठी भाषेचं प्रतिनिधित्व करणारं साहित्य संमेलन हे एवढ्या कमी मतदारांच्या मतांवर कसं ठरवलं जातं, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता अध्यक्षपद उत्स्फूर्त दिलं जावं किंवा मतदान खुलं करावं, अशा सूचना त्यांनी केल्या. आपण या पदावर विराजमान झालो तर मतदार याद्या अद्ययावत करू, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशनाच्या वतीनं यंदाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त 16 ते 19 डिसेंबरच्या दरम्यान ठाण्यात मराठी विज्ञान अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलंय. 16 डिसेंबर रोजी या प्रदर्शनाचं उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे, तर अधिवेशनाचं उद्घाटन राज्याचे राज्यपाल विद्यासागर राव हे करणार आहेत. या अधिवेशन काळात खास करून स्मार्ट सिटी बरोबरच इस्रोच्या इतिहासाची माहिती विद्यार्थ्यांबरोबरच ठाणेकर नागरिकांना देखील मिळणार आहे. मराठी विज्ञान परिषदेच्या वतीनं सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त 16 ते 19 डिसेंबर रोजी आयोजित या विज्ञान अधिवेशनाची सुरुवात 16 डिसेंबर रोजी विज्ञान दिंडीपासून करण्यात येणार आहे. 17 डिसेंबर रोजी राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर ठाणे स्मार्ट सिटी तसंच पर्यावरण यावर परिसंवाद होणार आहे, तर 18 डिसेंबर रोजी विज्ञान शिक्षणातील वेगळ्या वाटा हा परिसंवाद होणार आहे. तर 19 शालेय विद्यार्थी JNPT इथे देखील भेट देणार आहेत. ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना तसंच ठाण्यातील विद्यार्थ्यांसह नागरिकांना देखील या 4 दिवसाच्या काळात विज्ञान नगरीची ओळख होणार आहे. यासाठी ठाण्याच्या दादोजी कोंडदेव प्रेक्षागृहात भारतीय अवकाश तंत्रज्ञानाचा प्रवास या दृकश्राव्य माध्यमातून सादरीकरण देखील करण्यात येणार आहे. तरी ठाणेकर नागरिकांनी या अधिवेशनात मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. सत्तेसाठी शिवसेनेचे बाहेरच्या गाजर. जागतिक एड्स दिनानिमित्त ठाणे सिव्हिल रुग्णालयातर्फे जनजागृती रॅली आणि 16 ते 19 डिसेंबरच्या दरम्यान ठाण्यात मराठी विज्ञान अधिवेशनाचं आयोजन. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सैलेख आदर्शनगर समोर कोलबाट रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 9773033326. आमचा ईमेल आयडी awazmaza.tvnews@gmail.com. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवरती तुम्ही पाहू शकता. तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.